काय मग वाट पाहत होतात ना? आज काय बनवणार आहे, आजचा व्हिडिओ कधी येणार आहे? तर हो, हे बघा मी काय करते. आजचा व्हिडिओ आपला हाच असणार आहे. आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी मक्याची भेळ. कोणाकोणाला आवडते? तसं तर लहान मोठे सगळ्यांनाच भेळ आवडते. कोणाला उकडलेलं कणीस आवडतं, कोणाला भाजलेलं कणीस आवडतं, तर कोणाला अशी भेळ जसं की मला खूप आवडते ती म्हणजे भेळ. पावसाळ्यात तर ही खाण्याची मज्जाच वेगळी असते. तर मी जी आज भेळ बनवणार आहे ना, तर ह्या भेळसाठी ना अक्षरशः आज माझ्या खडूसनं म्हणजे माझ्या नवरोबानं माझ्याबरोबर भांडणं केलीत. का माहिती आहे का? चूक माझी आहे तशी, मी मान्य करते. तब्बल 3 दिवस झाले ही कणसं आणून, आणि मी ना आज ना उद्या असं करत ना फक्त टोलवत 3 दिवस घालवले भेळ बनवायला. तर मग म्हटलं आज ना जास्त वाडीचार लागायच्या अगोदर पटकन भेळ बनवायला घेतलेली बरी. 4 कणसं आणली होती मार्केटमधून. जेव्हा कधी मी कणीस आणते ना तर मग 4च घेते, ना कमी घेत ना जास्त घेत. का माहिती आहे का? घरी आणल्यानंतर कोणाचा उकडून खायचा, भाजून खायचा आणि भेळ खायचा मूड होईल सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे ना घरात वांदे नको त्या कणसामुळे. त्याच्यामुळे इकडे 4ही कणसं व्यवस्थित सोलून वगैरे घेतली. आता ह्याची बारी आहे मस्तपैकी उकडून घ्यायची. पाणी भरपूर घातलं आणि ह्याच्यामध्ये मोठ्या साईजचे 2 चमचे भरून ना मीठ घातलं, थोडीशी हळद घातली. आणि ह्याचा कलर तुम्हाला आता येल्लो दिसतोय ना, थोड्या वेळानं पहा हा ना लाल होऊन गेला. मी पण आज पहिल्यांदाच बघितला असा का कलर झाला म्हटलं. तर नंतर माझ्या लक्षात आलं की मीठ आणि हळद मी एकत्र केल्यामुळे ना तो असा कलर आलाय. चांगली उकळी 5 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं, कारण की थोडीशी जून कणसं होती त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा शिजवून घेतलं. एका जाळीमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत मी ना हे उकळी येईपर्यंत मसाला जो आपल्याला लागणार आहे ना त्याची पण तयारी करून घेतली. तर हे छान पहिला काढून घेऊया. गरमागरमच आपल्याला करायचं पण आहे आणि ताव पण गरमागरमच मारायचं आहे. तर हे बघा इकडे ना ही बेसिकची तयारी मी करून घेतली. त्याच्यासाठी मी काय घेतले माहिती आहे का? जास्त काही नाही हो, रेग्युलरचेच मसाले आपले. 3 मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत. 3 टॅमॅटो घेतलेत. टॅमॅटो 2 घेतला तरी चालला असतं, पण टॅमॅटो आज ना थोडेसे बारीक होते त्याच्यामुळे 3 घेतले. खूप सारी कोथिंबीर स्वस्त झाली आहे म्हणून जरा जास्तच घेतली. आता ना इकडे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घातले. तेलामध्ये घालले मोहरी, जिरं. हे काय आपले बेसिकचे मसाले असतात. तडका एकदम मस्त लागला की नाही, जेव्हा जिरं आणि मोहरी अशी तडतड होते ना तेव्हा त्याची जी स्मेल मसाल्यांना लागते, फोडणीला लागते, तर त्याच्यामुळे ना भारी वाटतं. तर इकडे ना छान असं फोडणी आपल्याला भाजून घ्यायची आहे मंद आचेवरती. मी जास्त मोठा पण गॅस केलेला नाही, कारण की माझ्याकडून प्रत्येक वेळी होणारी चूक म्हणजे मी भरभर असा मोठा गॅस करते आणि कढई माझ्या कितीतरी आहे ते साईडून असं करपलेत आणि ते निघतच नाहीयेत. त्याच्यामुळे ना ते व्हिडिओमध्ये पण बरं वाटत नाही. मग प्रत्येक वेळी नवरोबाला किती मस्का लावायचं ना, नवीन कढई घ्या म्हणून. त्याच्यामुळे ना थोडंसं बारीक गॅस करूनच करण्याचा प्रयत्न करते. इथं ना आपण ऑलरेडी जे दाणे उकडे ठेवले होते तेव्हा हळद घातली होती. त्याच्यामुळे आत्ता मी फोडणीमध्ये थोडीशी एकदम हळद घालणार आहे. थोडंसं मीठ आणि लाल तिखट 2 चमचे. थोडंसं चरचरीत झालेलं चांगलं वाटतं. तर पुन्हा ना हे मसाले व्यवस्थित मिक्स करून छान भाजून घेऊया. मी प्रत्येक वेळी मसाले तेलामध्येच भाजते, म्हणजे चटणी जेव्हा तेलामध्ये भाजली जाते ना तेव्हा मला आवडते फोडणी तशी. तर मला घरातली पण म्हणतात, बाई तू फोडणी मारतेस, हॉटेलमध्ये कामाला होतीस का, नुसतं तडके देत असतेस. छान असं आपली फोडणी बघा तरी मस्त आहे ना. तर आता ना ही खूप सारी कोथिंबीर आहे. मी कोथिंबीरची 2 पेंडे आणल्या होत्या, 3 दिवसामध्ये संपवलेत. खरं सांगते तर ना स्वस्त झाले म्हणून 10 रुपयाला 1 पेंडी होती, 2 आणल्या होत्या. ते पण त्या मामाने ना 15ला 2 दिल्या. तिथं पण 5 रुपयाची कंजूशी केली होती. तर ते बोलले घे बाळ, जायची वेळ झाली, 15ला 2, त्याच्यामुळे ते घेतल्या होत्या. तर इकडे फोडणी आपली पूर्ण तयार झालेली आहे. आणि आता आपण घालूया हे सगळे उकडलेले कणसाचे दाणे. आणि आता पुन्हा एकदा ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि सिक्रेट टिप काय माहिती आहे का? जेव्हा भेळ बनवतो ना आपण तेव्हा ह्याच्यामध्ये काय घालायचं माहिती आहे का? हो, 1 अखंड लिंबू घालायचा आहे.
त्याच्यामुळे चव एकदम भन्नाट लागते ह्याला। तर जेव्हा तुम्ही लिंबू घालणार नाही ना त्याच्या अगोदर थोडीशी भेळ खाऊन बघा आणि लिंबू घातल्यानंतर थोडीशी भेळ खाऊन बघा, किती फरक जाणवतो खरं सांगते। तर इकडे अखंड एक लिंबू मी कट करून घेतलेला आहे आणि पूर्ण लिंबू ह्याच्यात घालून घ्यायचं आहे पिळून। आता इथे ना काय झाले माहिती आहे का, मग ते लिंबू पिळायचं असतं ते माझ्याकडून गेल्या वेळेला तुटलंय आणि हाताने लिंबू मला पिळतच नव्हता लवकर। तर असं ते ट्राय करून मी पूर्ण पिळून घेतला। 1-2 मिनटं ह्याला झाकण देऊन, झाकण व्यवस्थित बसे ना तर पुन्हा एकदा उचलून ह्याला व्यवस्थित झाकण देऊन 2 मिनिट असं वाफ देते। मस्तपैकी मसाले लागतील आणि वास तर एकदम मस्त येतोय। अशी भेळ आवडते ना कोणाकोणाला, एक वेळ ट्राय करून बघा, खाऊन बघा आणि मग मला सांगितलं तरी काही हरकत नाही। छान आपली भेळ तयार झालेली आहे आणि गरमागरम खायची जी मजा आहे ना, वा क्या बात आहे। आमचे मॅडम ना अभ्यासाला बसलेत, जवळपास 2 तास झाले एका जाग्याला बसले, लिहिते पण तिचं काय लिहून होईना झाले। मग आता म्हटलं तिला पहिलं सर्व करू देऊ, कारण की थोडीशी कंटाळली असेल ना अभ्यास करून करून, म्हणून बघते अभ्यासला बसले, गौरांग वरती आहे, तर म्हटलं तिलाच पहिला देऊ आणि टेस्ट कशी झाली विचारू। तर भक्तीला आवडली तर सगळ्यांना आवडलीच समजा, कारण की हेच आमचं जास्त नखरेबाज कार्टून आहे। तर प्लीज मला कमेंट करून सांगा असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का? आवडत असतील तर अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब। तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे। थँक्यू सो मच।